पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण निमगाव बोगी परिसराला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला। त्यामुळे गहू, कांदे, हरभरा, फळबागांसह तरकारी पिकांचं अतोनात नुकसान झालं। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे। नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपीट झाल्यामुळे कांदा, गहू, द्राक्ष, डाळिंब, सीताफळासह भाजीपाल्याचं नुकसान झालंय। कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार 63 गावांमध्ये 10,622 शेतकऱ्यांचे 7,000 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालंय। पश्चिम चक्रवातानं सध्या देशात विविध ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट होते आहे। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील शहापुरात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतातील मका पीक पूर्णपणे जमीनदोस्त होऊन नुकसान झालंय। त्यामुळे पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात येते। वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मोठा फटका रब्बीच्या पिकांसह फळबागांना बसलाय। विशेषतः आंबा आणि चिकू बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळ गळती होऊन शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। अचानक बदललेल्या हवामानामुळे बागायतदार चिंतेत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे 11,572 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालंय। संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 8,455 हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय। शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, मक्यासह फळपिकांचं मोठं नुकसान झालंय। सांगलीच्या तासगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय। त्यामुळे द्राक्ष बाग शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। या नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी पाहणी केली। तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी रोहित पाटील यांनी दिल्या आहेत। हिंगोलीत अवकाळी पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजल्यानं कांदा जमिनीत सडण्याची शक्यता। हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडले आहेत। बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या खालापुरी गावात सागर लोंढे यांच्या गँग विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं। सागर लोंढेंच्या गँगनं या गावात दहशत निर्माण केली। तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवत या गँगकडून अनेक कुटुंबांना त्रास दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या प्रकरणी पोलिसांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला। गोंदिया जिल्ह्याच्या किडंगीपार इथल्या दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात महिला, पुरुष तसंच तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। दारूच्या दुकानामुळे तरुण पिढी व्यसनाधीन झाली असून हे दुकान तात्काळ बंद करण्याची मागणी आता केली जाते। अहिल्यानगरात सुरू झालेल्या लोडशेडिंग विरोधात खासदार निलेश लंके यांनी महावितरण कार्यालयात आंदोलन केलं। सध्या सर्वत्र शाळकरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून वीज कपातीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। त्यामुळे लोडशेडिंग रद्द करून सर्वत्र वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी खासदार लंके यांनी केली। बीड जिल्ह्यातील मस्साजोगसह एकूण 88 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलाय। इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू झाली असून स्थानिक पातळीवर बैठका आणि रणनीती आखण्याचं काम सुरू आहे। उमेदवारांना 13 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। म्हाडाच्या कोकण मंडळानं जवळपास 2,000 घरांची सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे। घरांची शोधाशोध आणि घरांच्या किमती निश्चित करण्याचं काम सध्या सुरू आहे। पुणे शहरात योग्य प्रमाणात गॅस पुरवठा सुरू आहे। गॅसचा पुरवठा सुरळीत असून नोंदणीपेक्षा अधिक सिलेंडर वितरित केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। गुरुवारी 63,000 ग्राहकांनी सिलेंडरसाठी नोंदणी केली असून वितरकांनी 72,000 ग्राहकांना घरपोच सिलेंडर दिले आहेत। चंद्रपूर महानगरपालिका स्थायी समितीची अर्थसंकल्पीय सभा पार पडली। स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली। या सभेत चंद्रपूर मनपाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। या अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीत कपात करण्यात आली आहे। तसंच आर्थिक शिस्त आणि शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे। महसूल वाढीसाठी एसटी महामंडळानं आता इंधन विक्री आणि जाहिरात क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतलाय। फेब्रुवारी 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात एसटीला 750 कोटी रुपयांचा तोटा झालाय। हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ पीपीपी तत्वावर राज्यातील 100 ते 110 ठिकाणी मल्टी मॉडेल इंधन पंप उभारणार आहे।
लोणावळ्यातील आई एकविरा देवीचा 8 वर्षांपूर्वी चोरीला गेलेला कळस अखेर पुन्हा मंदिरात परतलाय। एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यांच्या विशेष प्रयत्नातून हा कळस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मंदिरात आणण्यात आला। या घटनेमुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। पंढरपूर तालुक्यातील तिसंगी मध्यम प्रकल्पाच्या पाणी नियोजनाबाबत बैठक झाली। उजनी धरणाच्या पाण्यामध्ये प्रदूषण वाढलं असून हे पाणी पिण्यास योग्य नाही असे अहवाल आले। त्यामुळे भविष्यात पंढरपूर शहराला तिसंगी मध्यम प्रकल्प तलावातून पाणी पुरवठा करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे। नाशिकच्या मालेगावात आज रमजान ईद निमित्त शहरातील विविध 8 ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं। यावेळी लाखो मुस्लिम बांधवांची ईदगाह मैदानावर नमाजसाठी उपस्थिती होती। संपूर्ण शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला। परभणीतील ईदगाह मैदानात आज मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात ईद साजरी केली। शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी दाखल होत नमाज पठण केलं। त्यानंतर एकमेकांना मिठाई भरवत ईदच्या शुभेच्छा दिल्या। सांगलीतील मिरजमध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली। रमजान ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांच्या वतीनं सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं। ईदगाह या ठिकाणी हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत सामुदायिक नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। हिंगोलीतील ईदगाह मैदानावर रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं। सामूहिक नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेत शुभेच्छा दिल्या। नाशिकच्या येवला शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरी करण्यात आली। यानिमित्त शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत सामूहिक नमाज पठण केलं। अमरावती शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात पार पडली। ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी शहरातील ईदगाह मैदान, जुना कब्रस्तान तसंच विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करून देशात शांतता, बंधुता आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली।